Hare
काय दातो मुनिते समागत दिष्टम तमानंद खंडम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्वतितं गणा सदृशं तन्नमस्यामि एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरु आत्मरूप गणेशी केया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदे श्री गुरुचरण ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर परंतु बोलतो वचने अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लाभू पवन झालो चराची एकाला तुमचा रास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभू पवन झालो चराची प्रस्तुत ज्ञानवरायांचे समकालीन संत सावता महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये मजपामाकडे आपले आनंदीचे अध्यक्ष आपले शंभराव गायकवाड यांच्या माध्यमातून निरोपाना बाबांनी पहिल्यांदा सांगितलं म्हणजे काम करायचं तो आपला पेपर तपासायचा त्यात उपस्थित आपले मुनिरामदादा शिंदे आणि सर्व ज्ञात अज्ञात आपल्या संप्रदायातील
आपल्या वारकरी संप्रदायातील मान्यवर महात्मे त्यांच्या चरणावर सेवा करण्यासाठी नामदेव महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचाच अभंग घेतलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा मुख्य हेतू काय तो सांगणारा हा अभंग आहे. कीर्तन करायची, हे गाव ते गाव ते गाव ते गाव, पण कशासाठी करायची? ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणासी दया आली, संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसी मराठी गीता देवी, संस्कृताच्या सोहम सुकृताच्या उघडून या गाठी केलीसी मराठी ज्ञानदेवी. आजच येत आहेत आपले डॉक्टर बाबा आहेत नारायण बाबा, त्यांचं प्रवचन ऐकलं होतं. ते म्हणजे आतापर्यंत एवढं बोलत होतं तेवढं बोलत होतं, आता सोहम सोहम बोलतोय, त्याचं काय नाही. ज्याप्रमाणे वाटचाल करत असताना कोणती गोष्ट आपल्या हाताशी लागत सांगता येत नाही. ज्याचा या मृत्यू लोकातला मानवी जन्म 84 लक्ष युनिटला शेवटचा जन्म मनुष्य जन्म, आणि त्या मनुष्य जन्माचाच शेवटचा जन्म ज्याचा असेल त्याला भारतीय तत्वज्ञान समजू शकतं, एरवी नाही. मग त्यांनी करायचं नाही का? करायचं. करता 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 ती गोष्ट आपल्याकडे येणार. तीळ पुण्य जसं जमा होतं त्यावेळेला ती गोष्ट कळली जाते. नामदेव महाराजांनी थोर क्रांती केली. ज्यांचं पुण्यस्मरण करतो त्यावेळेला आपल्याला त्यांच्या आठवणी आपल्याला पाहिजे. काय केलं आपल्यासाठी? आपल्यापर्यंत आज जो आलेला आहे सोहळा, त्याच्या पाठीमागे फार मोठमोठ्या लोकांचं योगदान आहे. वारकरी संप्रदायाचा मुख्य उद्देश आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. जगात सगळ्यात जगात जर श्रेष्ठ तत्वज्ञान असेल तर भारताचं आहे. काय सांगतं ते? मानवी जन्माला आलेल्या माणसाला तू देवे म्हणून सांगतं. बाकीच्या इकडे तिकडे बाकी भोग प्रधान आहे आणि आपली त्याग प्रधान आहे, पण त्या घडत नाही आपल्याकडे. आपण आपल्या घरासाठी सुद्धा त्याग करू शकत नाही, भावासाठी त्याग करू शकत नाही, आईसाठी त्याग करू शकत नाही. त्यांनी त्यागाच्या वल्गना करू नये. त्यावेळेला निर्माण होईल ज्यावेळेला जगाचं नश्वरत्व कळेल. त्याग म्हणजे वैराग्य एक प्रकारचं. संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काही महात्मे उदयाला आले त्याचं कारण त्यांच्याकडे आत्मज्ञानच होतं असं नाही. आत्मज्ञानाच्या अगोदरचा धाकटा भाऊ जो आहे ना ती वैराग्य सिद्धी. एक आत्मसिद्धी आहे आणि एक वैराग्य सिद्धी आहे. संप्रदायातले कितीतरी मान्यवर लोक आहेत त्यांच्याकडे आत्मसिद्धी नाही पण त्यांच्याकडे वैराग्य सिद्धी आहे. वैराग्याची पुतळे काही ठिकाणी आपल्याला आळंदीत आजही पाहायला भेटते. ज्यांनी काही जीवनात केलं नाही, फक्त ईश्वर सेवा केली, अशी सेवा जर निष्काम सेवा झाली तर संतांचे चरण स्पर्श बघता भेटतात. दर्शन करायला, चरण स्पर्श त्यांचं करायला, त्यांचं चरण रज मिळायला. चरण रज संतांचं म्हणजे त्यांच्या पायाची धुळीचा कण सुद्धा आहे. या महात्म्याची पूर्ण बॉडी नखशिकांत जो ब्रह्म आहे हे ज्याला साधूंनी सांगितल्याबरोबर त्याच्या जीवनात ते उतरणं तो स्वतःला मनुष्य समजत नाही. त्याचं चरण स्पर्श, चरण रज, तुकाराम म्हणे विवेक तनू रज कणू लागता. रजाचा त्यांच्या पायाच्या धुळीचा एखादा कण आपल्याला स्पर्श करून जाऊ शकतो. आता आम्ही आळंदीमध्ये ग्रंथ घेतला आनंद सिंधू. आनंद सिंधू घेतला, विवेक सिंधू घेतला. त्याच्यामध्ये ते म्हणतात अशी दृष्टादृष्ट झाली तर ब्रह्मज्ञान ठसू शकत नाही, परंतु ठसू शकतं जी दृष्टी कृपा आहे, एक स्पर्श कृपा आहे, एक शब्द कृपा आहे. त्या कृपेतून महात्मा घडत असतो. ते त्याच्या निष्काम पुण्याचं ज्या वेळेला अशी कर्म करता करता निष्काम कर्म घडलं जातं. निष्काम सेवा जेव्हा घडणार, आज सुद्धा आळंदीमध्ये इतके ग्रंथ विकायला आपल्याला वेळ नाही. आपण कर्मदरिद्री माणसं आहोत, ही वास्तव आहे. आमच्या गावाला दादा येतात तेव्हा त्या म्हणतात तुमचं खरं सांगू तुमच्याबद्दल का बरं सांगू तुमच्याबद्दल? बरं सांगायचं म्हणजे तुम्ही फार भाग्यवान माणसं, तुम्ही खूप पुण्य करता हे बरं म्हणायचं. पण वास्तविक ज्याला त्याला माहिती आपलं खरं काय, आपण किती पाण्यामध्ये आहोत, आपण कसा परमार्थ करतो. आपला परमार्थ म्हणजे लोणचं पापडासारखा आहे. जेवणातलं लोणचं पापडाला किती किंमत आहे तसं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नकोस. म्हणजे कामधंदा सोडून द्यायचंय का? अहो काम करताना सुद्धा तुम्ही तेच आहात, तुमचं कर्म सुद्धा ब्रह्मरूप आहे. हे ज्या दिवशी आपल्याला कळेल आणि आपल्यासाठी तेवढा साधूने 8 तास केला पाहिजे. करतो साधू 8 तास, पण साधू मिळायला आपल्या लकीर मध्ये पाहिजे. 5वीच्या दिवशी जेव्हा आपली आईचा
आपण जन्माला आलो, आई बाळंतीण झाली, आई आपला जन्म झाला आणि आपण मामाच्या घरी असेल आणि 5वीच्या दिवशी जर मामीने त्या दिव्यात सारखं तेल टाकून तो दिवा तेवढ ठेवला असेल तर सटवी लिहून जाणार ह्याच्यामध्ये, माझ्या भाच्याच्या कपाळावर लिहावं सटवीने, संत दर्शनाचा योग याच्या जीवनात आहे. तो सहजासहजी नाहीये, पण आलाच तर समजायचं महत् भाग्य आपलं. आणि ते मिळण्यासाठी, तो ज्ञान योग आपल्या जीवनात येण्यासाठी ते जीवन आपलं यथार्थ कल्याणकारक व्हायला पाहिजे. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, मग विठ्ठलाची एक देख लिया. मग विठ्ठल म्हणजे कोणतं? पंढरपूरमध्ये जे कमरेवर उभे आहेत ते दुर्दैव, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. प्रतिकात्मक गोष्टीला जास्त किंमत दिलेली आहे आणि वास्तवाला तिळभर सुद्धा किंमत नाही. त्यावेळेला कधी कधी साधू संतांना उरफाट्या मार्गाने जावं लागतं. ज्यावेळेला गुरु नानक ते मुसलमान लोकांचं देवस्थान कुठे आहे? मक्केला गेले तर पश्चिमेच्या दिशेला पाय करून झोपले होते. तर तिथले लोक सगळे म्हणायचे बरं त्यांचा पेहराव तर थोडासा शीख लोकांचा पेहराव आणि मुसलमानांचा पेहराव जवळजवळ सारखा नसतो. तेव्हा वाटलं हा आपल्या जातीतला, अरे तू पाय कुठे केलेले? ते म्हणले मक्केकडे पाय केलेले, त्या समाधीकडे पाय केलेले. तर ते म्हणले का? म्हणले तिकडे देव आहे. ते म्हणले मग जिथं देव नसेल तिथं माझे पाय ठेव. जेवण्याची कुठं जागा नाही, रिकामी जागा नाही. म्हणून या अर्जुना मी नसे ऐसा गौरव ठाऊ असे तरी प्राण्याचे दैव कैसे न देखत मत. सामान्य प्राण्यांना नाही कळालं तर चालेल, पण ज्यांनी आयुष्य झिजवलं ना, अशा जाडजाड नकारण्या माळा घातल्या, पेहराव केला, लोकांना दाखवलं आम्ही भक्त आहोत, तर त्यांचं ते इतकी कर्तव्य आहे, जे आपणास ठावी ते इतरांशी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जण. पण आजचे जे धर्म मार्तंडले त्यांची इच्छा नाही शहाणे व्हावेत म्हणून लोक अनपढ राहिले पाहिजे, तर आपल्याकडे हुजरेगिरी करतील, आपल्याला मिळेल रिश्वतखोर ही व्यासपीठ नाहीये. पाया पडायचे जिथे पैसे आहेत ना, इथं ज्ञान नाही. हो, नश्वर गोष्टीमध्ये जर बाबालाच रुची असेल तर आपली कधी जाणार आहे? आपलं तर त्याच्यासाठीच चाललेलं आहे. कुत्र जसं जीभ काढून करत राहतं तशीच तर आपली करते. आपल्याला निष्पूर्ण महात्मा भेटला पाहिजे, तो महात्मा भेटायला आपली पुण्याही असायला पाहिजे. कोटी जन्माची पुण्य संपत्ती या जन्माची नाही, ती आपलं मत वाक्य. कधी कधी धर्मग्रंथ वाचताना असं वाटतं आपलं मत वाक्य. अशा एका महात्म्याच्या चरणाजवळ जाण्याचा योग आला, त्यांनी देताना कोणतंही राखून नाही ठेवलं. बाबांच्या भाषेत सांगायचं तर आमची आई म्हटली मला नाही हे पटत बाबांचं वाटतं. ते म्हणले बाबा म्हणले आईने सुद्धा तुझा भाव केला पण साधू तुझा भाव करत नाही. हो, म्हणजे जर आपण भात घेतला नाही तर म्हणलं दूध टाक तर दूध टाकताना ती काय करते? साईला काय करते? फुंकर मारती नाही. साई घेत नाही, दुधात सार काय आहे? साई. बाबा म्हणजे आईने सुद्धा तुझा भाव केला पण संत तुझा भाव करत नाही. मग बाबा म्हणजे मी माझ्या आईला म्हणतो ती ठिकाणी दूध बाहेर घेऊन बोर्डा घेतला म्हणजे टाकती साई का टाकू डोक्यात? हा टाकते बाबा, टाकते बाबा. आमच्या म्हणजे असं नाही करत आहे, कारण सार द्यायला त्याला तेवढं उच्च हृदय पाहिजे त्यांचं. त्याला म्हणतात 3 गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये, साधूकडं ब्रह्मनिष्ठता पाहिजे, श्रोत्रियपणा पाहिजे आणि सगळ्यात अत्यंत महत्वाचा कृपाळू गुण पाहिजे त्यांच्याकडे. तो गुण नाहीये. गंजनी बाबांची आठवण होती ते म्हणतात त्यांचा तो तेवढा आहे जगामध्ये. क्षेत्रामध्ये पाहिलं तर ब्रह्मनिष्ठ भरपूर आहे, त्याच्यानंतर श्रोत्रिय भरपूर आहे, जे आपल्याला माहित नाही त्याच्या सुद्धा शंकेचं निरसन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. पण बाळत्वने आहेत ना काहींच्याकडं, ते पोटात येत फक्त त्यांची दिवस रात्र जर सेवा केली तर जाता जाता एखाद्याला देतील ते. आणि त्यांना ते ज्ञानेश्वरी असं बांधले, ज्ञानेश्वरी कळायला सुद्धा निष्काम करणं योग पाहिजे. त्यांच्याकडे आहे काही लोकांकडे पण ते देणार नाही. त्याचं कारण ते होतं एक शिष्य एक गुरु एक शिष्य हा रुडला साच व्यवहार मग प्राप्ती प्रकार जाणार आहे. एकाने एकाला दीक्षा द्यायची, बस त्यांनी असं समजले. ज्ञानेश्वरांचं तसं म्हणलं नाही, एकाने गुरु व्हायचं एकाने शिष्य व्हायचं. आपला विषय समजून घ्यायचा, निघून जायचं, दुसऱ्याने परत गुरु व्हायचं, तिसऱ्याने शिष्य व्हायचं आणि आपण सोडून घ्यायचं. अन्यथा परमार्थामध्ये गुरु आणि शिष्य हे संबंध सुद्धा तुच्छ आहे. गुरु शिष्य पण हे तो आत्मलक्षण खडकाच भूमिका आहे. पण काहीतरी समजून घेण्यासाठी ही गोष्ट करायची असते. परमहंस पदाला पोहोचलेला महात्मा जर असला तरी तो स्वतःला परमहंस म्हणत नाही.
त्याच्यापेक्षा माझं वास्तविक स्वरूप ब्रह्म आहे आणि जगाचं सुद्धा स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे हे समजून घेण्यासाठी केवळ मानवी म्हणून केलेली. मला शिकायला गेली तेव्हा काय आपला विषय होता, का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची देख द्या. मग पंढरपूरला गेलो आणि त्या पांडुरंगाचं दर्शन करून आल्यावर काम होते का आपलं? पंढरपूरला गेलो तर त्या पांडुरंगाचं जरी अभंगात वर्णन केलेलं आहे, हो अवधीच तीर्थ एक वेळा घडतील चंद्रभागा तुला देखल्या, तरी त्या पांडुरंगाचं स्वरूप काय तुझं दर्शन करणाऱ्या लोकांच्या सुद्धा अशा कृष्ण गेलेल्या नाही. दर्शनाच्या लाईनमध्ये आपण असतो आणि त्याच्यानंतर त्यांनी मागं पाहिलं नवीन जोडपं आलेले, हे बाजूला त्यांना एक सेपरेट वेळ दिला जातो का? कारण काहीतरी भेटणार ना, असा लालचीपणा तिथं आहे, तिथं नाही होत. प्रत्यक्ष मूर्तीतलं तरी असून प्रत्यक्ष त्यांच्या ताटात देव जेवत होता तरी सुद्धा जे मायावी दृश्य आहे त्यांचं बाजूला नव्हतं गेलं. ते मायावी दृश्य त्या जगतातल्याच देवाला देव समजत होते. भगवान शंकर सांग, भगवान कृष्ण 11व्या अध्यायात सांगतात विश्वरूप दर्शनामध्ये 47, 48, 49 नंबरचा श्लोक ईश्वराचं स्वरूप काय. प्रत्यक्ष अर्जुनाशी देव बोलतोय, अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं तर नंतर अर्जुन म्हणतो नको नको मला याची भीती वाटते, हे आवडून घे मला चतुर्भुज रूप दाखव. तेव्हा देव म्हणतात चतुर्भुज रूप हे माझं शुल्लक रूप आहे, शुल्लक. आणि हे विश्व व्यापक जे देव स्वरूप आहे ना ते माझं खरं स्वरूप आहे. राम कृष्णाधिक अवतार या विश्वरूपातून येतात आणि या विश्वरूपात जातात, ते माझं अखंड स्वरूप आहे. ते तू ओळखून घे आणि वरवर शुद्ध तत्वाने मैत्रित्वाच्या दृष्टीने या शरीराकडे प्रेम ठेव. एरवी नाही तर तू अंग सोडून कडछाईला आलिंगन दिल्यासारखं होईल. हे माझं खरं स्वरूप नाही. असं देवाचं प्रत्यक्ष स्वरूप पाहिलं तरी गेले नाही. भगवान कृष्णाला दुर्योधनाने पाहिलं होतं, दुःशासनाने पाहिलं होतं, कर्णाने पाहिलं होतं, पण त्या दर्शनाने त्यांच्यातले दुर्गुण गेले नाही. कारण जोपर्यंत आपल्या गुरुहरे बाबांचं म्हणणे जोपर्यंत तत्वज्ञानाचा उपदेश होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान घडत नाही. आत्मज्ञान रेडी पैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आराम. ती भ्रांत साखरेवार म्हणतात ती भ्रांत सुखामू आणि मामासाहेब म्हणतात का भ्रांत कामू विषयावरी. आणि विषय म्हणजे आपल्या डोक्यात फक्त माळ करायचा, खाणं पिणं जुगार दारुडेपणा बाहेर धंदे करणं त्याला विषय म्हणत नाही. तो क्षुल्लक विषय आहे. पण मी देह आहे आणि हे जगत आहे याला इथून विषयाला सुरुवात झाली. मी देह आहे तैसे अहम ममतेच्या लवळ सवडी माते न पावती बापू म्हणून जन्म मरणाची गुंथडी तेवढी तटली. आता आपण नदीवर लोण आपला माणूस चालून आलो म्हणजे तो संपलेला नाहीये. उन्हाळ्यामध्ये डोंगर सुकली जातात, डोंगरावरची गवत जाता येता चैत्रामध्ये तर कुणी विहिरी टाकली सिगारेट टाकली तर तो पेटून जात जळून जातं ते सगळं गवत. मग ते गवत मिळेलंय का? पावसाळा आला का परत हिरवगार, पुढच्या वरती उन्हाळ्यात परत सुकणार परत जळणार. किती वेळा जन्माया किती वेळा जन्माला यावी यांनी घातली त्यांनी घातली म्हणून घातलेली अशीच जास्त जत्रा आहे. कशासाठी उद्देश काय? जन्म कशासाठी? व्यवस्था. जग नाही व्यवस्था कशासाठी?
आपला वंशवृद्धी व्हावा हा आपला उद्देश आहे. पुत्र निर्माण झाला पाहिजे. किती वेळा जन्माला आली, किती भाविक त्याची याच्यासाठी माळ घातली. मग आता संपलं का जन्म मरण? संपलं का जन्म मरण? सांगणारा तेच नाही संपलं ते म्हणजे करत राहायचं एखाद दिवस सुचत नाही. संत गॅरंटीवर सांगतात, सद्गुरु नायकी पूर्ण कृपाची दयांतरायी भावे कवण्याने जन्मा नाही गेले ऐसे केले बीज बाजून केली काही आम्हा जन्म मरण. उद्देशाचे माळ घालण्याचा येण्याची शरीरा येणे सरी किंबहुना निर्धार शिरापडे जन्म मरणावर दगड टाकायचं. मग कशाने संपणारे जन्म मरण? वास्तव स्वरूप काय? मी आत्मा आहे, मी शरीर नाही. हा बोध नामदेव महाराजांना नव्हता म्हणून कच्च म्हणत ठरतो. कधीच कोणी विचार केलेले नाही. नामदेव महाराजांचे वंश त्यांच्याकडे गेलो आम्ही करतो 17वे वंश. त्यांनी सांगितले तेच नामदेव महाराजांची प्रसिद्धी झाली, 4 भावंड आली. म्हटलं मग नेमकं काय झालं होतं बाबा? ते म्हणजे काय नाही हो, त्यांच्या लीला असतात, लीला असतात. वाईट वाटतं वाईट आपल्याला. तुकाराम महाराज व्यवस्थित त्यांच्याकडे पण जातो आम्ही गेलो. त्यांना सांगत असतो बाबाजी चैतन्यातून काय भेटलं तुकाराम महाराजांना. ओतूर मध्ये भेटलं तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यातून. ते ओतूरच्या लोकांना बी नाही माहिती. आणि मला तिकडून सप्लाय झाल्या इकडं भंडाऱ्यावर किंवा देऊमध्ये त्याही लोकांना माहिती. फक्त घेऊन आले काय घेऊन आले तुकाराम महाराज? रामकृष्ण हरी नामाचा उपदेश नाही घेतला त्यांनी. त्यांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश दिला. ब्रह्मणेश देव पाहावयासी गेलो केले. आपण संतांच्या संगतीत गेलं माणूस म्हणून राहत नाही. आणि आपण माणूस म्हणून राहिलो ना ते आपल्याला डोकत राहणार. तू कोण आहेस? तू कोण आहेस? मी वासुदेव डॉक्टरला फोन आला होता की डॉक्टर साहेब माझं 5 वर्षाचं झालं तरी बोलत नाही. काय कारण आहे? ते म्हणजे डॉक्टरची चूक आहे. डॉक्टरला फोनवर विचारलं, मुलाखत असतात का टीव्हीवर, प्रश्न विचारा. माझं मुलगा 5 वर्षाचं झालं बोलत नाही, तर काय कारण? तेव्हा त्याची जे डिलिव्हरी झाली त्या डॉक्टरची चूक आहे. तर देव कळत नाही ना, ज्या बाबा माळ घातली त्याची चूक आहे. काय ते ओरिजिनल सत्य नाही सांगत. ते म्हणजे का बरं डॉक्टरची काय चूक? ज्या वेळेला बाळ जन्माला आलं, बाळ जन्माला आल्यावर रडलं पाहिजे. बाळ रडकं पाहिजे का रडकं नकोय? बाळ रडकं पाहिजे का रडकं नकोय? रडकं नकोय, पण जन्माला आल्या रडलं पाहिजे. नाही रडलं तर त्याला फटके मारून रडवतात. ते रडणं म्हणजे काय? कोहम मी कोण आहे? तसं जो बाबा माळा घालायला गेलाय, बाबाने त्याच्यामध्ये मुमुक्षत्व निर्माण करायचं. कोण आहेस तू? कुठून आलास? ही कोठून या असे कवणे देखा. हे गरणार नाही असं वाटलं का? आपण म्हणणारा वाटलं नाही? वाटलं अजून त्याच्यासाठी जीव काढायचं. भावाचा सुद्धा मुर्दा पाडायची तयारी आहे त्याच्यासाठी. गुरुला सुद्धा सोडणार नाही, कारण देव बुद्धी गेलेली नाही. जोपर्यंत नश्वराबद्दल अपेक्षा आहे, त्याच्याबद्दल आत्मीयता आसक्ती राहायचं या जगात, कुठंच नाही जायचं. राहायचं या जगात. मुंगळ्याने मुंगळ्याची वाण्याच्या घरात त्या दुकानात पुढे फिरायचं, वाटलं तेवढं गुळ खायचं. मुंगळ्यानी वाण्याच्या दुकानात वाटलं तेवढं फिरायचं, वाटलं तेवढं गुळ खायचा. फक्त त्यांनी हे करायचं नाही, त्या ढीपीला सारखं धरून राहायचं. धरून राहिला का त्याचा अर्धा मुलगा पडला समजायचा. जोपर्यंत तुम्ही आपण या धरून त्या जगाला राहायचं याच्यातच. मग मी वर्तता असेल संसारी जे विचारात
तर ते अवघड आहे का? नाही. आपली मनोवृत्ती संत काय करतात, त्याच्यापासून बाजूला करतात. आता तुम्हाला सांगा, आपल्या घरामध्ये शेंगदाणे, डब्यामध्ये शेंगदाणे ठेवलेले, बरणीमध्ये शेंगदाणे ठेवले, ते जिवंत आहेत, कमेलेले आहेत शेंगदाणे. डब्यामध्ये, बरणीमध्ये शेंगदाणे घडले, जिवंत आहेत, कमेलेले. हा, जिवंत आहेत, कमेलेले, जिवंत आहेत. पण त्यांना मारायचं असेल काय करायला पाहिजे? म्हणतात एकादशी करायला पाहिजे. त्याला कसं काय मारायचं? आपल्याला भाजलं ना तर आपण बाजूला निघू, नाही तर ते शेंगदाण्याचं टरपण त्या शेंगदाण्याला सोडतच नाही. तेव्हा याची लक्ष गेली म्हणजे आम्हा जन्म मरण भाजलेल्या माणसांनी म्हणायचे आवाज नाही. संप्रदाय सगळे दिवस रात्र बोलणार आहेत का? केलं का जन्म मरण? आता शेंगदाणे पेरल्यानंतर उगवू शकत काय काढले त्यांचं फक्त टरपण. आपलं टरपण निघालंय, पहिलं महाराजांचं टरपण निघालं पाहिजे. पहिला चेक करायचा आहे तर कोण? महाराज. पाव किलो वांगी घ्यायला गेले 20 रुपयाला वांगी मिळतात, पाव किलो 4, तरी ती 6 खालीवरून बनवून घेतोय आपण. त्याच्यात एखादी किडकं लागते का सडकं लागते. तर 20 रुपयाच्या एका वांग्याचं 5 रुपयाच्या वांग्याची एवढी परीक्षा आहे. ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आपल्याला, गुरु साक्षात परब्रह्मते तेवढ्या लायकीची पाहिजे. त्यांची लायकी म्हणजे ते किती गोंधळ करतात, गोळ करतात, त्याच्याशी घेणं नाही. मला सोडवतात का? आपण डॉक्टरकडे जातो ना, त्या डॉक्टरचे बाकीचे हिस्ट्री तपासत नाही. कोणत्या जातीचा आहे, गारुड्या आहे का, महाराज आहे, सात्विक आहे का, तामसी. आपल्या आरोग्याशी आपल्याला संबंध आहे. आपली पोरं शाळेत शिकतात ना, तुझी आरोग्य बायकोला मारतो का काय, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं. आपुली आपण म्हणजे नवऱ्याने बायकोमध्ये सुद्धा गुंतायचं नाही. आणि बायकोला जर नवरा परमार्थ करायला जाऊ देत नसेल, सोडून द्यायचं त्याला, असं आपला संप्रदाय सांगतो. त्याचं आपुली आपण करा सोडवत. त्याच्याबरोबर राहून आपलं जीवन का धोक्यात घालायचं? पुन्हा मिळणार नाही. स्वर्गातले भिकारी म्हणतात खाली यायचे कशासाठी? नारायण नामे हो जीवन मुक्त. पुन्हा आम्हाला चान्स नाही आलाय, आता तर घेऊ. पण आपण शेवट्या कोवडीचे ते वरचे म्हणतात खाली यायचं, खालची शिण्या लावून म्हणतात वर जायचं. ये मूर्ती लोकीचे उपराठी 1000 अवचित जन्मलासी, तरी झडझडणी पहिला निघ, त्याच्यातून निघ बाजूला, तरी झडझडणी पहिला निघ. हे भक्तीच्या वाटेला. भक्ती म्हणजे होतं नव्हतं, त्याचं सगळ्याचं वाटेवर केलं, भाग्याचा होतो म्हणून वाचलो. बऱ्याच जणांचे केस गळे कापले. आता मात्र कानाला खडा लावतो, असं काही करणार नाही. देवा पाठीवर मार, पण पोटावर काय मारू नको. आणि असं हिंमत बाद यादीत करून खाईल. असल्यांची गर्दी जत्रा, असले चोर, लफंगे, डाकू, लुटेरे आपल्या वारकरी संप्रदायात घुसल्यामुळं त्यांनी नुकसान केलेले आपलं. आपण त्यांच्यातून बाजूला होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यासाठी आपली डोकी टाळ्यावर पाहिजे. सावलीवर गप्पा मारायच्या, हॉटेलमध्ये गप्पा मारत बसायच्या नाही. रिकामा अर्ध घडी राहू नको. असं ज्याचं जीवन त्यांनी आनंदीला गाजायला यायचं, तिकडे यायचं, गर्दीत घाण करायला यायचं नाही. तिथं सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. पण अंतिम सुख काय ते शोधायचे मला. आणि अंतिम सुख फक्त आत्म्याच्या भेटीचे किंबहुना सोय जीव आत्म्यासी नाही. जीवाची आत्म्याची भेट होते. तिथं ज्या वृत्तीला होतात त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. तिथं त्याग वृत्ती आहे, तिथं समत्व भाव आहे, तिथं द्वेष नाही. वारकरी संप्रदायातला माणूस द्वेष करत असत तर तो संप्रदायातला नाही. तसा भारतातला माणूस जर पाकिस्तानची घोषणा करत असेल तर तो भारतीय नाही.
कोणाही जीवाचा न घडो मत्सर. बरोबर. हे कोणासाठी? दुसऱ्याच्यावर आपण द्वेष करायचा नाही, मत्सर करायचा नाही. त्याचं कारण आपलं बदल आहे त्याच्यामध्ये. आपल्याला दिलेला साधूने बोट ठसायला खूप वेळ लागतो. ठसविता मिळालेला बोट ठसवायला किती मेहनत करावी लागते. म्हणून रामचंद्र डोंगरावर आहे, म्हणून गुराळेश्वर डोंगरावर आहे, म्हणून भंडाऱ्या डोंगरावर आहे. आणि बोट काय? त्यांच्या पत्न्या ऋषीवर्य होत्या, त्या सुद्धा त्यांच्या पत्नी आहेत ना. साधूची पत्नी नाहीये, ती सुद्धा महान साधू असती. भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराजांना एका सामान्य दादा आमच्या बरोबर माझ्यावर तो म्हणला, महाराज तुम्हाला माहिती आहे का, तुकाराम महाराजांची मंडळी भंडाऱ्या डोंगरावर जेवण घेऊन गेली. बघा, त्यांच्या पत्नी एवढ्या महान साध्य आहेत. मी म्हणे तुकाराम महाराजांच्या पुढे एक पाऊल त्यांच्याकडे. तो मनुष्य मला म्हणतो आमच्या बरोबर तरी शिकायला. तो म्हणला, महाराज तुकाराम महाराज भंडाऱ्यावर होती म्हणून पत्नी जेवण घेऊन गेली आणि तुकाराम महाराज जेवतायत आनंद, आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तुकाराम महाराज जेवताय आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर आहे. आणि ती तुकाराम महाराजांनी ती छायाचित्र घेतल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि त्यांना तो आवेग झाला. त्यांनी स्वतः घास उचलला आणि बायकोच्या तोंडात घालायला लागले. ते पिक्चर आणि तो माणूस मला म्हणला, तो तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराज पत्नीच्या तोंडात घास घालायला लागलं. तुकाराम महाराजांची पत्नी म्हणती, बघत्या तुम्ही कोण बघता? तुमची सगळी सोयरी डोंगरावरची वृक्षवल्ली आम्हा सोयरी त्यांची सोय तुकाराम महाराजांची तिथं झाड झुडप पशु पक्षी वनचरी आणि ते बघतात. आता तुकाराम महाराज म्हणजे कोण बघतात म्हणजे प्रश्न कोणाला आहे, उत्तर कोणाकडे? एक पाऊल पुढे पत्नी, साधूची पत्नी एक पाऊल पुढे. दादा मला म्हणते कधी फोन केला ना तर यायचं असतं तर माझी बॅग तयार आहे, त्याच्या उपकरण बॅग सगळी उचललं चालेल. आपल्या मालिकेतले सगळे महात्मे असे ना, या एकेकाचे निमनो व्यापार हे विश्वची होय संवारी. हा 1 लाख रुपयाच्या आगे पुढे एवढी ताकद आहे आपल्यामध्ये. त्या ताकदीचं करील ते काय मोहे महाराज मिळविले
संप्रदायाचं भूषण आहे. हे मोठमोठ्या करोड रुपयाच्या बिल्डिंग क्षेत्रात बांधणं हे नाही बायको. आणि घातली मुक्तीची काय बांधणं. जसे कुत्राला बिस्किट टाकतात दुर्गाच्या हाताखालची लोक आहेत ना, तो राऊंड आला ना त्याच्यासाठी मागाशी 10-12 रुपये घेतात. तो स्वतःला राऊंड मारून जातात. असे बिस्किटची पुढे आपण अख्खा पुढं नाही जाणार पोरांना. कुत्री मुष्टी परस्पर बिस्किट अशी पडतील. तशी ते पुरुषार्थ सिद्धीच होती घेऊन या आपल्या हाती गाला भक्ती पंथी जगा दे. जगाला वाटत चाले दे मोक्ष दे मोक्ष. दाट पेरतो शेतकरी दाट पेरतो. जर पातळ पेरलं फटा पडला नंतर उगवलं लावलं तर ते पीक येत नाही. त्याच्या आधीच्या वसले. पण दाट पेरलं तर फरकतानी काढता येईल. तसं साधू दाट पेरत असतो. हो. आणि कधीच या जगामध्ये कोणती गोष्ट नाश पावत नाही. आपले जाधव साहेब श्री जाधव ते म्हणजे जर तुम्हाला वाटतं या गावामध्ये कोणी अनुग्रहित नाही घडायला पाहिजे तर तुम्ही त्या गावाच्या बाहेर गेलो श्री शिव वगैरे अशी माती करायची. तिथं म्हणायची या गावात खूप अनुग्रहित हवे. ती गाडून जायचं निघून पेरलेलं उगवल ना. आता सामान्य वासना आहे की जन्म घेणे लागे. ही महात्म्यांच्या इच्छा आहे. हो त्या पूर्ण होतात. आता ना जयाने घातली मुक्तीची गवानी. मुक्ती वाटतात बरं का संना. बाबा म्हणतात नुकती वाटतात बुंदी वाटणार आहे मोठे दिसत. मुक्ती किती खाऊन गेले. 10,000 पत्रवळी उठल्या म्हणजे 10,000 माणसं जेवली. ते देणारे प्रत्येक बंडल मध्ये 10,000 कमी देतात. कसं गणित आहे बरं. जेवढे जेवले ना त्याच्यापेक्षा जास्त सांगितले तर जेवढे जेवले त्याचे पुण्य जाईल सब. जयाने घातली मुक्तीची गवानी कशी जे पुरुषार्थशी. बरं देणारा माणूस ताट फलानी नाही देत बरं का. तो मोक्ष देतो. जो संतांचा दास होतो. ज्या झाडाला फळं येतात ना त्या झाडाच्या फांद्या शल्लवता. हो मोक्षाची सोडी बांधली करी. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी. आणि जळाची परी तळवटू घे नम्र बुद्धांच्या पुढे नम्र का होतो साधू. का बरं नम्र होतो. कारण ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं त्यालाच भक्ती म्हणतात. जे जे भेटे जे भगवंत भक्तियोग जाणे. त्यांचं सगळं जर प्रेम असेल ना साधूचं तुमच्या आमच्यावर असतं. त्यांच्या लेकरवाळ्यांवर पण नसतं. मग तुकाराम महाराज बाळकीने आडवा प्रश्न विचारला का तुम्ही काय इकडे पाहता ते बोलत हे जन्म खरे डोळा. मग आम्ही उपवासता कसे बोलते ते तुम्हाला नाही दिसत का. आमच्यात नाही देऊ दिसत का. हो बरं झालं तुम्हाला टाळ्यावा. ते जे विठे भूत ते माने जे भगवंत भूतांची दया त्यांच्याकडे काय भांडवल आहे. प्राणी मात्राबद्दल असामान्य तळमळे. उठणारा माणूस जर एखाद्या माणसाला वेदना होत असेल तुमचं हृदय जर तळमळत नसेल कळवळत नसेल समजायचं तुम्ही पाषाण हृदय आहोत. साधूचं हृदय असेल मृदू सहाय्य नवली तैसी सज्जनाची चित्र. तुमच्याकडे बघून साधू रडतात. त्यांना असं वाटते रुडणार आता यांचं मनुष्य जन्म फेल. तो हिताचा कळवळा हिताचा
आपला जीव तुटतो ना, पण आपल्याला काही कमी पडलं का मग आपला तिळपापड होतो. तसं त्यांचं देण्यासाठी तिळपापड होतं ना आपलं लुटाण्यासाठी. ठीक आहे ना. संतांनी सांगितलं लुटा लुटा संत जन, पण यातला काय लुटावं हे कळालं नसल्यामुळे त्यांनी माणसंच लुटायला सोबत. लुटा लुटा संत जन अमुक हे राशी जन, जे साधू संतांनी दिले त्या नामाच्या याच्यावर मजबूर राहील. नामदेव महाराज ज्या वेळेला अज्ञानात भक्ती करत होती तोपर्यंत त्यांना यथार्थ ज्ञान नव्हतं, फक्त आकारातला देव समजत होता. आकाराच्या देवाबद्दल ज्ञानेश्वर महाराज किती टाकून बोलतात. निर्जीव दगडाची काय हो तुझं निर्दय वाटा. सज्जनांचा देव कसा आहे, तीर्थी धोंडा पाणी रोकडा सजनी. हा देव साधूकडे गेल्यावर देव देतो. आहेत का देव देणार? बाबाला विचारलं जाऊ नका देव भेटले. हा आता तिला सोप राहिले का देव भेटले. तुला काळ्या पाण्यावर गेला का फासावर गेलाय देव. देवाही तसाच आहे. आत्ता आपलं उठणं बसणं जेवणं झोपणं सगळं त्याच्या संगतीत आहे. मासा जसा पाण्यात जेवतो झोपतो पाहुण्याकडे फिरायला जातो. त्याला वाटलं झोपायचं आणि आपल्याला वाटलं हे पाण्यात बुडून मरण म्हणून आपण आपल्या बरोबर बिछाण्यावर झोपायला गेलं. झोपत नाही ते. त्याचा असा उलट झाला मुलगा आलो. त्याच्या अवतीभोवती जसं त्या माशाच्या अवतीभोवती जसं पाणी आहे ना तसं आपल्या अवतीभोवती कच्च परमात्मा भरलेलं आहे. कच्च ते आत बाहेर या कोंडले जग निखिल माझेच ओतले ती तया कैसे कर्म आले जे मीच नाही. देवच म्हणतोय देव नाही. देवच काय म्हणतो, धर्मग्रंथ कोणला कळायला पाहिजे. रोज ग्रंथ उलटे पालते करतात त्याला कळायला पाहिजे. तर शबास म्हणतात महाराजाच्या जे पोटात येईल ते 7 वेळेच्या होटावर तरंग पाणी विन सुटती रश्मी वाती विन न देखती तैसे तेच ते मी नपती विस्मय देखा. हे आश्चर्य जगातले लिहिलं पाहिजे. देवच म्हणतोय मी देव नाही. तरंग पाणी विन सुटती. पाणी लाटा सुटतील का पाण्याशिवाय? लाटा पाण्याशिवाय सुटतील का? लाटा कोणा कशामुळे? लाट म्हणजेच पाणी. आणि ती म्हणते चुकून गेलं. रश्मी वाती विना न देखत. सूर्य रश्मी सूर्याची प्रकाश किरण तेव्हा दिव्याची वाट लावली शिवाय दिसणार नाही. तैसे तेच ते मी नव्हती विस्मय देखा. ही माणूसच देवे आकाशात देवे ह्या भ्रामक कल्पना आहे. कोणी डोक्यात घातल्यात आपल्या अडाणी लोकांना लुटण्यासाठी हे केलेले एक मोठं षडयंत्र आहे. साधू त्याच्याविषयी बंड करतात. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. जावा तीर्थक्षेत्रामध्ये ब्रह्मविद्या कशाला म्हणतात? एखाद्या साधूला विचारू दे बरं एखाद्याने तुला काय त्याची गरज आहे. नीट प्रपंच कर, पुण्य जमा कर, त्याने तुझं वाटोळ होईल. अरे वाटोळच करायचंय आम्हाला. तुम्ही जसं म्हणले जन्माला ही येणे पण जन्माला नाही भाजल्यानंतर कसं भाजलं जातं. मग अग्नी कुंडे विजय घातली इजेवी अंकुर दशेच मुकली तेवी न फळताच मजार पिली शुभाशुभी. साधूकून चांगलीच कर्म होतात हे डोक्यातून काढून टाकायचं. शुभाशुभे शुभ अथवा अशुभ कर्म. विचार साधन म्हणतो शुभही कर्म साधूकून होतं अशुभही कर्म होतं. सहज गाडीने जाता जाता बाबांची गाडी यांची गाडी बाबांची मांजर जर गेलं गाडी खाली तर वाशीला जायला गेल का नाही?
हे पाप होईल का? नाही. आम्ही पेटलो तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी पेटलं पापी शिल्लक राहणार नाही. आता आपण कधी पेटणार आहे? सारणावर ठेवल्यावरच. तोपर्यंत कल्पना सुद्धा करायची नाही. पेटण्याची युक्ती आहे. तो युक्ती पण ते पार्था चढी मोक्ष पण होता, पण महासुखाचे माथा वैलानी ही युक्ती तुकोबाराला माहित नव्हती. म्हणून ज्ञानेश्वरांच्या चरणावर का म्हणे म्हणून साधूचे उमरे शिजवावं लागतात, तेव्हा आपल्याला काही कळलं जातं. पण आता महाराष्ट्राचं भाग्य उज्ज्वल आहे. सध्या 25-30 वर्ष झाले महाराष्ट्राचं भाग्य उज्ज्वल आहे. साधूचे उमरे शिजवावं लागतात असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात. पण आत्ताच्या लोकांना असा अनुभव आहे, साधूंनी आमचे उमरे शिजवलेले, साधूंनी आमचे उमरे शिजवलेले, आमच्या माग पळालेले. त्यांना आपली काळजी, त्याचं नाव बोलते हे जन, त्याचं नाव येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटतो तिळतिळा. हो, सामान्य नाही ती गोष्ट. साधू हृदय तेव्हाच कळू शकतो जेव्हा साधू पाप आणि पुण्याला तिलांजली. अर्जुनाला लढाई करणार नाही, भीष्माचार्याला बाणावर झोपवलं. पाप केलं का पुण्य केलं त्यांनी? पाप केलं का पुण्य केलं? पाप बी नाही, पुण्य नाही. या जगामध्ये काही चांगलं बी नाही आणि जगात काही वाईट नाही. चांगले नाही म्हणजे रश्शी पडलेली, त्याच्यावर जर सोन्याच्या नवरत्नाच्या हाराची कल्पना केली तर पैशावाला नाही होणार. आणि त्याच्यावर कल्पना केली साप पाय पडला तर चावून मरणार बी नाही माणूस. पण कल्पना केली तर मरलही पण. किरडू तरी रावळाचे लहरी येत होते साची. ही जगात चांगलं पण नाही, काही वाईट पण नाही. पण तेव्हा आपण चिकटून राहू त्यावेळेला नुकसान होणार. अजून एक उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज. सिंह आहे, सिंह तो गेला नीळ डोकं तर त्याला दुसरा सिंह दिसला. आता तर ते जंगलामध्ये अशी लोक आहेत ना, ती एवढी जनावरांशी सुद्धा खेळ खेळत असतात. जनावरांचं काय करत तुम्ही पाहिजे असेल, 1-1 मिनिटाच्या क्लिप आहेत अशा मोबाईल मध्ये ठेवल्या. असं जंगलात जाऊन मोठा आरसा ठेवतात एवढा, एका भिंती एवढा, आणि मग तिकडून सिंह येतो चालत चालत. तर त्याला तिकडून दुसरा सिंह चालत आलेला दिसतो. मग ते त्याला मारण्याचा प्रयत्न करतो तर ते त्याला मारते. कोण कोणाला मारते? हैराण होऊन निघून जात. म्हणून आता मी जातो निघून, हे काही जात नाही म्हणून निघून जाता जाता परत पाहिलं तर तोही निघून चालला. परत आला तो तोही परत आलेला आहे. असली गंमत आहे हा संसार खरा नाही. आता एक विवेक चुडामणी आम्ही ग्रंथ वाचतो, त्याच्यामध्ये सांगितलं काचेचा बंगला केला. काचेचा बंगला 10 बाय 10चा, खालून काचा वरून काचा, पत्र्याच्या ऐवजी काचा, सगळ्या दिवाळ्यात काचा सगळं. आणि जिकडं पाहते पुत्र त्याला सगळी काय दिसत ती ह्या कुत्र्यावर भूक, त्या कुत्र्यावर, कारण कुत्र्याला दुसरं कुत्र सहन होत त्याच्यावर भूक, त्याच्यावर भुकून भुकून मरून गेलं. पण त्याला वास्तव कळालं नाही. तसे संप्रदायातले धर्मग्रंथ भुकून भुकून मेले. पण अद्वैत कोश
लागतंय तर कळून घ्यायला किती जीव काढावा. त्याचं नाव मागायचं प्रमाण होतं का ठसविता बहू लागती सायास. कोणाला? समाजाला ठसवायला यांना तर लागल, पण पहिलं आपल्याला ठसवायला स्वतःला वेळ लागतो. सारखा देह बुद्धीवर येऊन जाऊ त्या कुत्र्याची शेपटी आहे ना सरळ होतच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सारखं त्या मालकाच्या पायामध्ये वळवळ करतं, म्हणून जर त्याची शेपटी कापली ना तर शेपूट वलच आहे, अजून सुटलं नाही तरी परत मालक आल्या पो 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 पो. तसं प्रपंचाने फटकवलेले, निवार फटकवलेले, दांडक्यांनी मारलं मोठमोठ्याने. कोणाची आईच नेली, कोणाचा बापच नेला, कोणाची बायकोच नेली, कोणाचा नवराच नेला, तरी सोडीवर नाही, सोडीवर नाहीत आपण. हो, आता मी सगळ्याच बाबा लोकांना, मी सिनियर माझे गुरुवर आहेत, त्यांना सांगितले बाबा आता असं करायचं, देवाला सांगायचंय, देवा सांगा नमस्कार. मागच्या वेळेला कोरोना फक्त 2 वर्षाचा होता. कोरोना किती? 2. तरी नीट नाही झाले. आता 6 वर्षाचा पाठवा म्हणून पाठवलेले जी आर होणार आहे पास. मग कळत कोणाला चिटकायचं आणि कोणाला नाही. साधूच्या माग लोंडा घोडा. हरिपाठात नागबाबांचं सांगितलंय पुत्र धन कांता संपत्तीचे साधूचे संगती हरी जोडले. साधू शिवाय आपल्या कोण सोडण करू शकत नाही. आणि साधू पायलीला 15 दमडीला 16 नाही. गली मुळात सगळे पोटबाबू आहेत, पोटबाबू. आणि जेवढ्या पोटात ज्याचं मोठं आहे तो मोठा बाबू आहे, तुला तेवढाच मोठा लुटणार आहे. पण आपल्याला काय घेणे, आपण त्याने काही एवढं घेणं नाही. झटकलं फटकलं सटकलं का निघालो आपण. आपल्याला झिरझिर लागली पाहिजे. काही मी उधार संतांच्या भेटीचे सगळे अधिकारी नाही. पण ज्या ज्या गावाला तुम्ही कीर्तन प्रवचन करायला जाणार त्या यांची जबाबदारी कमीत कमी त्या लोकांमध्ये मोक्षत्व निर्माण झालंच पाहिजे. तर तुमचा हेलपाटा कामाचा आहे, नाही तर जन्माला हेलन पाणी वाहता वाहता तुमचं जाणं कमीत कमी मोक्षत्व निर्माण झालं पाहिजे. मी कोण आहे बाबा, मी कुठून आलेलो आहे, काही मी उद्धार पावी, काही कृपा करील नारायण. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज 3 मोक्षत्वांचे उदाहरण दिलेले. एक सामान्य मोक्षत्व आहे, एक तीव्र मोक्षत्व. मुलीचं लग्न झालं, दादाने आवडून देत असतात. मुलीचं लग्न झालं आणि मुलगी नवरदेवाच्या गाडीत बसायला लागल्यानंतर माग ओळून पाठी मामी, चुलती, मावशी, आत्या, काकी, आई दिसली का पळत येते, गळ्यात पडून रड.
जायचंच नव्हतं तर पहिलीच कशाला हो म्हणली बघ. मग तिला जायचंय ना, ती जाणार इकडे राहणार आहे. ठीक आहे, रडली पण सो काय मी उठार. नंबर 2, बाळाची आईची चुकामूक झाली जाते आणि 7-8 तासांनी गाठ झाली. दोघं गळ्यात करून रडतात. 10 दिवसात नसते आई भेटली तर पोर जगलं नसतं का? 4 दिवस रडले असतं ते जगले असते कुठेतरी, आईने जीवन कंटिन्यू असतं. पण तिसरा दृष्टांत दिला, माशाला जर पाण्यातून काढलं तर ते राहू शकत नाही अशी ताकद. सामान्य मनुष्यत्व आहे, तीव्र मनुष्यत्व आहे. अहो आळंदीतून बाबा निघाले काला झाल्यानंतर, तर बाबा निघाले तर बाबाच्या गाडी होती किती रडणं गाडी काढता येईल ड्रायव्हरला. मी 1-2 वेळा पाहिलं. मग दादांनी बाजूला केलं सगळ्यांना, गाडी मेन रोडला काढून गेली. आम्ही पारगावला जायचो तर ते बाबा ते निघाले काशी सगळे लोक गारका घाले, जसं कुत्र जसं त्या मालकाला जाताना असतं ना, बाबा मला सांगा, माझं हित करा, मला सोडून चालले तुम्ही, असे तगमग त्याचं नाव आहे तीव्र मनुष्यत्व. तो जगू शकत नाही, त्याच्यासाठी देव पाया खालून व वरून खाली येतो. आपणची होय देव साक्षात. आणि याच म्हणणे घर वाटले आपल्याला अजून नाही वाटलं गुरु साक्षात. मग ते बाबा म्हणले, बाबा आमच्या घरी यायचे पण असं वाटायचंच नाही. आस्ताने वाटत नाही, आस्ताने ज्याला कळवतो मग भाग्याचा. गुरु परब्रह्म हे केव्हा कळेल माहिती का? ज्या दिवशी आपण ब्रह्मदास ठसलं ना, तर तेच आरशात दिसणार. आरशात कोण दिसत? आपला दर्पणी पाहता रूपण दिसे आपली. किंवा अजून एक प्रमाणे तू म्हणायचं, दर्पणात पाहता दिसे परी मीच असतो तिकडे. म्हणजे 2 दिसत पण असायला एक असतात. अशा साधूची भेट झाली, त्यांची सहजासहजी नाही झाली. नामदेव महाराजांची तर लय फरफट केलेली. एवढा अपमान तो कोणताच बाबा सहन करायचा नाही जा. आणि जर बाबाची जर फजिती करायला पाहिजे तर मुक्ताबाईच पाहिजे. प्रभाताई आणि गायकवाडताई बाबा असताना अशा 2 होत्या ना, समोरचा माणूस नसला किती नामदेव महाराजांची फजिती केलेली आहे. कच्च मडक देवाच्या जवळ राहतो, एरंडाचं झाडे, लिंबाचं झाडे, कार्य अहंकार गेला नाही. अहंकार म्हणजे काय? पैशाचा अहंकार जाईल एक दिवशी, पैशाचा अहंकार. तंबाखूला इर्जित आली ना, तंबाखू आहे तंबाखू जाईल, पैशाची मस्ती जिरवतो देव. आणि मस्ती बी जिरवतो ना देव. केवळ त्याने मनुष्य जन्माचं सार्थक करावं, साधूला शरणाव म्हणून देव प्रत्येक प्रयत्न करत असतो. डॉक्टर जसे एमकेन प्रकारे पेशंट वाचवण्याचा प्रयत्न करतो. देवाचा फटका अनुग्रह हे ज्या दिवशी कळेल ना, रडणं बंद होईल, कंप्लेंट बंद होत जाईल. सगळ्या गोष्टी देवाच्या आहेत त्या तुम्हाला उपरती निर्माण होण्यासाठी, मुमुक्षत्व निर्माण होण्यासाठी, वैराग्य निर्माण होण्यासाठी. पैशाचा अहंकार जाईल,
ताकदीचा सुद्धा अहंकार जाईल. लोकशिकला चहा विठ्ठल विठ्ठल करायला लागला ना, तो बी अहंकार जाईल. हो, आणि शरीराचा स्वरूपाचा अहंकार बी जाईल. चेहऱ्यावर सुरकुते आल्या का जाईल, पण मी देह आहे हा अहंकार जाणार नाही. त्याला एकच इंजेक्शन आहे, ब्रह्मज्ञानाचं इंजेक्शन. रामकृष्ण हरीने तो देह अहंकार जाणार नाही. हा विचार सांगतो आळंदीमध्ये की राम आणि कृष्ण हे ईश्वर आहेत, ते ब्रह्म नाही आहेत. हो, आणि आम्ही हे सांगत असताना एखाद्या श्रद्धाळूला असं वाटेल आम्ही निषेध करतो, साखरे बाबा म्हणतात. पण नाही, आम्हाला सत्य स्वीकारायचंय, सत्य प्रतिपादन करायचंय. जीव अंधारात नको चाच पडायला. म्हणून ज्याला ब्रह्मज्ञानाचं इंजेक्शन त्याला भेटेल तेव्हाच अहंकार जाईल. एरवी अहंकार जाऊ शकत नाही. हा विचारून अहंकार सांगितले मग असतेच वस्तू होईल. आपली स्वस्ती आपण सहज कीजी, आपणच आपल्याला सोडवणारे आणि आपणच आपल्याला गुंतवणारे. आणि त्या दिवशी जेव्हा ब्रह्मज्ञान भेटेल त्यावेळेला त्यानंतरची तुकाराम नामदेव महाराजांची कीर्तने आपल्या महाराष्ट्रातली लोक ऐकत नव्हती. स्वामी विवेकानंदांचं भारतातली लोक ऐकत नव्हती. जेव्हा अमेरिकेमध्ये धर्म परिषद जेव्हा गाजवली, तुम्हाला सांगतो महात्म्याला इतकी तळमळ असते, काय सांगू काय नको सांगू असं होत असतं. इकडून स्वामी विवेकानंद तिकडे गेले होते, सगळ्यात मागे होती व्यासपीठावर. त्यांना वेळ सुद्धा देत नव्हते. जसं म्हणतात ना, व्यासपीठ मिळत नाही आपल्या माणसाला. आपल्याला वाटतं आपल्या बाबांची तिथं नाही भेटत. स्वामी विवेकानंदांना तिथं जाऊ नाही भेटत नव्हतं, डावलण्यात आलं होतं, तुम्हाला टाइम नाही. पण एका बाईला दया आली. तिच्यातले 40 मिनिटातल्या व्याख्यानातले 8 मिनिटं स्वामी विवेकानंदाला देण्यात आले. भारतातून तो मुलगा आलेला आहे, त्याला 8 मिनिटं मला द्यायची. त्यावेळेला स्वामी विवेकानंद इतके सभेच्या मागे होते तर व्यासपीठावर जायला 2 मिनिटं लागली असते. तर ते माकडासारखे उड्या मारीत गेले. माझा टाइम जायला नको, रिकामा अर्ध घडी, तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोबी उगवणी क्षणोक्षणी हाची. गेले उड्या मारत तरी लोक म्हणायला देखो बंदर के ये छलांग मार के आ रहा है. आणि तिथे गेल्यानंतर 40 मिनिटं खेळवून ठेवलं लोकांना. व्यासपीठ मिळवण्यासाठी आणि ते विकासासाठी, समाजासाठी. तसे नामदेव महाराजांना बोध झाल्यानंतर उलट लोक डावलायला लागली. पहिली लोक त्यांची गुजीगुजी करत होती, गेलाय कोणाच्या माग त्या संन्यासाच्या ओढ्यांचा. मग त्यांना बोध झाले तर थांबलं नाही. पहिले तीर्थयात्रेला जात नव्हते नामदेव महाराज ज्ञानोबायांबरोबर. पण नंतर 20 वर्ष गेले ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर. 60 ते 80 अशी 20 वर्ष उत्तर भारत, पंजाब आणि अजून एक राजस्थान या देश तिकडे त्या प्रांतामध्ये त्यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये त्यांना गुरुपद बहाल केलेले पंजाबवाल्यांनी. आजही सुद्धा निरंकारी संप्रदायाचे बाबा आहेत. अजून एक बांद्र्याला सत्संग चालतो. अजून एक बाबा, त्यांचं आत्मशास्त्र वगैरे पुस्तके त्यांची तिकडे सत्संग चालतात. पण पंजाबचे लोक फक्त ग्रंथ साहेबालाच गुरु मानतात. बाकी आता कोणी जरी गुरु होण्याचा प्रयत्न केला तर ते मानत नाही, ग्रंथ साहेबाच गुरु. पण त्यांनी आपल्या महाराष्ट्रातले नामदेव महाराज त्यांना गुरु म्हणून स्वीकारले. आणि रिटर्न निघायला लागले ना, त्यांची पण त्या लोकांची अशी तगमग झाली जीवनावर. महाराज जाऊ नका, महाराज नाही म्हटले, माझे आई वडील वाट पाहतात, मला जायला पाहिजे, माझी कर्मभूमी, माझी जन्मभूमी, मला जायचं. आणि ती तिकडून निघाली, इकडे आले. त्यावेळेला ज्या वेळेला भारताचे राष्ट्रपती ज्ञानी झैल होते त्यावेळेला ती महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगितलं, तुमच्या महाराष्ट्रातल्या माणसाला आमच्या पंजाबने गुरुत्वपद दिलेलं आहे. एवढ्या मोठ्या पदावर गेले, त्यांनी पंजाबमध्ये येऊन काय केलं त्याची तुम्ही तपासणी करा. आणि मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पुणे विद्यापीठमध्ये डॉक्टर अशोक कामत म्हणून देते, त्यांना सांगितलं तुम्ही जाऊन तिथं अभ्यास केला नामदेव महाराजांनी काय केलं, तिथं जाऊन पहा. एवढं महान कार्य नामदेव महाराजांनी तिथं काय सांगितलं असतं, त्यांना काय सांगितलं असतं, कोणतं तत्वज्ञान सांगितलं, कशी माणसं जोडली असेल, त्यांनी ते तत्वज्ञान तिथं सांगितलं. आणि ते नामदेव महाराज ज्या वेळेला कीर्तन करत होते त्या कीर्तनाचा उद्देश त्यांचा काय होता, अभंगाचं पहिलं
बघा, कीर्तन आपल्या गावात करायचंय त्याचा उद्देश काय, आणि ज्यांना कीर्तन करायचंय त्यांचा उद्देश काय असावा? ज्ञान दीप लावू. आता जेवढी महाराष्ट्रामध्ये कीर्तन चालले, ज्ञानाचे दिवे विझवण्यासाठी चालले का लावण्यासाठी चालले? कधी सांगू शकतो आपण? ज्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचू, ज्यावेळेला भागवत वाचू. आपल्या घरात आहेत ना ग्रंथ? जास्त महाग नाही. मोबाईल, एका मोबाईलच्या ऐवजी सगळे ग्रंथ भांडार कपाट भरले एका मोबाईल मध्ये सगळं. घरात 4-4 मोबाईल, 4-4 ज्ञानेश्वरी पाहिजे. मामासाहेब काय म्हणतात, साखरे बाबा काय म्हणतात, विनायक साखरे महाराज काय म्हणतात, आणि नारायण महाराज साखरे काय म्हणतात, ते बाराने काय बेनारे काय म्हणतात, पाहिजे ना ज्ञानेश्वरी काय म्हणतात, गुढात ज्ञानेश्वरी काय म्हणते, गोरखपूर प्रकाशन का येते का मध्ये असं ज्ञानाचा ज्ञानाचं सागर. आणि मुंबईला ना मासेमारी करतात, सागरामध्ये जातात, काही फक्त माशीच घेऊन येतात, त्याच्या डोक्याच्या खाली, हाताच्या खाली दिले मांडते, तिथं पोहोचायचंय आपल्याला. नुसते मच्छी केलं ते घेऊन नाही पडायचं, खाली ज्ञानाचा सागर आहे, ते ज्ञान पैगा. बरं विचार कर, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय? हे बाबा जे वटवट करते त्याला ज्ञान नाही म्हणत. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे हे ज्याच्यातून कळतं त्याचं नाव ज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण या नाव बोलीचे ज्ञान. जाणावा परमात्मा निर्गुण तयासीच म्हणावे ज्ञान. तया वेगळ्या ज्ञान सर्व काही. देव कळाला नाही, बाकीच्या पोथ्या पुराण वाचली तर काही उपयोग नाही. 4 पडे 6 पडे 18 पडे मुखबाट
एक आत्मज्ञान में खबर, एक आत्मज्ञान की खबर मी वो जैसे बडबडे भाट राजाच्या दरबारात जे भाटगिरी करायला होते ना ते नाना शास्त्र पडे लोकम नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विन पार्थ सर्व कर्म निरर्थकम तद्विधी प्रणिपात. मला ते ज्ञान पाहिजे. साधू का विनम्र भावाने शरण जा तनो मनो जिवे चरणासी लागावे गर्भता करावी दाश तनाने मनाने जीवाने. गाय धुवायची असेल तर वासरू सोडावं लागते त्याच्या अगोदर गरम पाणी लावून सडपाळणार लागतात नाही अशी कास बदलावं लागते. तसा बाबा पाणवावं लागतो. बाबा वासरू जसं दाखवलं गाई पाणवावं लागते ना तसा बाबा पाणवावं लागतो. पण काही बाबा असे काही गाया असे आहेत बिगर पाणवता दुधाची धार सारखी चालते. आम्ही मुंबईला पाहतो रस्त्यामध्ये जर गाय बसल्या ना असं पाटासारखं दूध चालतं बरं का. खरं सांगतो तुम्हाला. हो हा तशी गाय भेटली पाहिजे. आता महाराष्ट्र वांझ्या गाया सांभाळतो त्या फडत नाही भीत नाही अशा खाट्या गाया सांभाळायचं काम चालले. गाय म्हणजे काय बाबा बाबा जो वित नाही फळत नाही तो तर लांब राहिले सगळं. ते ज्ञान पेगा आत्मज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञान दीपला उजगी. आम्ही लहान होतो तेव्हा असं मुंज बाबाचं देऊळ आहे भैरवाचं देऊळ आवरत आहे तरी पण आहे ना तिथं तो दिवा ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला अशी बाटली तेलाची भरून ठेवलेली असते. आणि जे मी पाया पडायला जाईल पाया पडायला दिवा जर लप लप करत असेल तर त्यांनी टाकायचं. आता दिवा टाकला म्हणून मेहरबानी उपकाराच्या भाषा कोणी करायच्या नाही. साधू कधी उपकाराची भाषा करत नाही. तुकोवाऱ्याला माघार घ्यावा लागली. आता उरलं उपकारात होता ना कोणावर उपकार करणार तुम्ही कोणावर उपकार करणार कोण आपण आपल्यावर उपकार करत नाही. जीभ हात काय म्हणत नाही मी तुला जेवण दिलं तो स्वतःसाठी करतो. फेडी पाप ताप पोखीचे तीर्थ पादम समुद्रा जाय आप गंगेचे देशी. आपल्या गावाच्या नद्या का पळतात. आपले गाव आपला ऊस आपले कांदे हिरवीगार राहावे म्हणून नदी पळते. का पळते तिचं स्थान तिला प्राप्त करायचे. का म्हणे गंगा सागर समुद्र. ती गंगा पळते ना सागराला भेटण्यासाठी. पण जाता जाता काठावरची गावं हिरवीगार टवटवीत करत करत जाते. तसा साधू स्वतःच धामाला जात असताना सहज जाता जाता ते करत असो. उपकाराची भाषा कोणी कोणाची करायची नाही. वाचोनी ज्ञानाविने एक उपाय करशीची तुके ती अधिकच गुंफ रुकी आहे. ज्ञान नको आम्हाला तुमचं ज्ञान तुम्हाला आमचं बरं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. काय परिणाम तुमच्यात बदल झाले ते कळत आहे. गुन्हेगाराच्या जशा सुपाऱ्या आहेत तशा यांच्या सुपाऱ्या आहेत. परिवर्तन महत्वाचं आहे. वाचोनी ज्ञानाविने एक उपाय माते नेनोनी भजन ते वायाचे ज्ञान म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष भावी. ज्ञान जर झालं ना देव आपला दास होतो. देव आजही आहे तैसा हृदयामध्ये. शहरात रामू कोणा म्हणतात सांगा बरं. शहरात रामू बायांची कामं बापी करतात आणि त्याचं नाव काय ठेवलेले रामू. रामू लादी साफ करतो भाजी आणून देतो धुणी आणून करतो. तसा हा रामू आपली सगळी कामं करतो. रम्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा. देव ऋणी होतो देव. अर्जुनाचा देव ऋणी झाला तसं करा जमलं तर. नवल देखा प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे की सारथ्य करी पार्थाचे शारण करू. देव नोकर व्हायला तयार आहे आपला. तुम्हाला अनुभव आहे नवर देव. थोडे दिवस फक्त राबावं लागतं मग उठ का उठन बस का बस करू शकतो. कोणला नवर देवाला. तसा देव सुद्धा एक ग्लास भर ताकासाठी त्या गवळणी देवाला नाचायला होतं. त्याच्या बापाकडे 9 लक्ष गाय त्याला भिकारी नव्हता. आपण देव भावाचा किंवा प्रेमाचा केलाय. ज्ञान दीप लावू जगी अंतकरणात ज्ञानाचा दिवा जळतोय. जसं येशू ख्रिस्ताच्या दाखवतात ना असं जळतंय हृदयात तसं आपल्या सगळ्यांचं जळतंय. पण त्याच्यावर आलेली जरा कोजळी ती कोजळी फक्त साधू काढतो. साधू खिशातलं नाही देत काय काढून. मोठे गुरुमुखी उद्वय दिसे आणि हृदयी स्वयंभूचा असे प्रत्यक्ष खाऊ लागे हा पैसा.
गुरुजी खिशातलं काढून देत नाही. आणि गुरुजी म्हणजे कर अधिकारी व सुविधा अधिकारी नाही, कर व सुविधा अधिकारी. एक कोजळी आल्यानंतर आपण खेड्यात राहतो, कोजळी आली दिव्यावर, ती कोजळी काढायला बुलडोझर आणायला लागतो का? अशी टिचकी मारली का ती कोजळी निघून जाते. बस सहज बोलणे आपल्यावरची टिचकी काढून टाकतात. आपण जे दिव्य मानतो, ज्याने आपलं कल्याण केलं त्याच्याबद्दल आपलं अपार प्रेम असतं. आपल्या पत्नीवर नाही, आपल्या आईवर नाही, आपल्या जमीन जुमल्यावर नाही, एवढं आपलं बाबांविषयी गुरुविषयी प्रेम निर्माण होतो. अपार प्रेम निर्माण होतो. आपल्या जीवनाचं सार्थक दिलं नाही तर कुत्र्याच्या जन्माला गेलो असतो, डुकराच्या जन्माला गेलो असतो, पण मला सोडवलं. मग आता माझं सर्व या जगातलं ममत्व सुटलं, अहम आणि माझी ममता सुटली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 16व्या 18व्या ज्या वेळेला बाप कन्यादान करतो मुलीचं, त्यावेळेला ब्राह्मण काका आपल्याला पूजेला बसलं काय म्हणायला सांगतात? न मम म्हणायला सांगतात का मम म्हणायला सांगतात? न मम म्हणायला सांगतात का मम म्हणायला सांगतात? मम. त्यांनी आपल्याला शिकवलं पाहिजे न मम, न मम. हे माझं नाही, हे माझं नाही. फूड सोडलं, माझं नाही. जावई तो सासरा लेकीचं कन्यादान करताना म्हणतो न मम, ही आता माझी नाही, मी सुटलो. आणि जावई म्हणतो मम आणि गुतला जातो. तशी कर्म केलेली मी नाही केली, माझा कर्माचा काही संबंध नाही. न मम, न मम म्हणायचे अभंगाचे दुसरं. सर्व सांडून माझाई, आपल्या नातेवाईकांबद्दलचं मी देह सरे ओरला वरे विठ्ठल. देहाच्या निरासे म्हणून अर्जुना या देहाच्या बांधवडीनं पडली. बस देह असं समजू नको. मग देहाच्या संबंधाने उतर नाते राहील. देह आणि देह संबंधी निंदावी, इतर ती बंदावी श्वान सुतरे. देहाबद्दल ममत्व संपलं पाहिजे. मी आणि माझी आठवण विसरले जायचे आपल्या जगतातलं ममत्व सुद्धा. साधूचं आपल्यावर जे ना ते मायावी प्रेम नाही, ते शुद्ध प्रेमी. आणि आपलं लेकरा बाळांवर आहे ना मायावी प्रेमी. ते ममत्व सुटलं पाहिजे. आणि मुखाने वाचे विठ्ठल माई. आमच्या गावाला 96 साली करीमताई शिंदेचं कीर्तन होतं आणि त्यांनी घेतलं. त्यावेळेला 30 वर्षापूर्वी अशा सिस्टीम वगैरे चांगल्या नसायच्या. गाणारे असे म्हातारे थोडे बैरी वगैरे असे लटलट करणारे असायचे. त्यांनी घेतला होता वाच सर्व सांडोनी माझाई. आणि ते म्हणायचे सर्व सांडोनी मागाई. काही म्हणायच्या माझाई, ते म्हणायचे हा मागाई. सर्व सांडोनी माझाई. माझं ममत्व संपलं पाहिजे. शेंगदाण्याचं त्या टरपल्याचं शेंगदाण्याशी ममत्व संपलं ना, तो शेंगदाणे इतका फेकून द्यायच्या लायकीचा नसतो. त्याची उंची वाढली जाते. ज्याचं ममत्व सुटलं त्या शेंगदाण्याचं टरपलाशी, ती शेंगदाण्याच्या मिरची बरोबर गेलं तरी मिरचीची उंची वाढली होती. गुळाबरोबर गेलं तर चिक्की होती. त्या साबुदाण्याची उंची वाढ होते.
बाजीची कालवणाची उंची वाढ होती भाजलेल्या शरीराला. जिथं जाईल तिथं तसं ज्याचं देहाचं महत्व गेलंय, जो भाजलेला बाबा जिथं जाईल त्या कार्यक्रमाची उंची वाढवू शकतो. तेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. महत्व सुटल्याचं लक्षण आहे. मग आता आमचं महत्व सुटलं तर मग आम्ही राहणार कुठं राहणार? अभंगाचं तिसरं चरण. परे हुनी परते परे हुनी परते आम्ही दिसतोय माणसासारखी पण माणूस नाही. आमच्या आकाराशी कैसा भाव, आमचा देहच प्रत्यक्ष झाला. त्याला साधूचा बोध होतो. तो माणूस म्हणून जगत नसतो या जगामध्ये. तो स्वतःलाही ब्रह्म समजत असतो आणि जगामध्ये सुद्धा समजत असतो विष्णुमय जग. देव नटला अनंत रूपे अनंत वेशी, आयुष्या ज्याचा अनुभव विश्वच देव. तो स्वतःलाही माणूस समजत नाही, समोरच्यालाही माणूस समजत नाही. तो कोणाला पुरुष समजत नाही, कोणाला स्त्री समजत नाही. तो सगळ्यांना एक चैतन्य, ब्रह्म चैतन्य परमात्मा समजत असतो. त्याच्या दृष्टीने माणूसपणाचा भाव लौकिक भाव. म्हणायला माणूस आहे तो, पण माणूस नाही, तो परमात्मा स्वरूप आहे. आशा झाला स्वयंमेव पांडुरंग. स्वतःचा आठव संपला, आठव संपला, जाणीव संपली, नेणीव संपली. मोक्षाच्या तुका म्हणे मन नैर्वृत्तीवरी सुखाचे शेर. त्याच्या शरीराचं ममत्व सुटलं. बघा एक वेळ ज्ञानेश्वरीमध्ये कोण मदत करते. तैशी प्रकृतीची आड होती. देवाकडे जायला काय आड येत होत? ही प्रकृती. तैशी प्रकृतीची आड होती, ती देवीची सारणी करत. मग माझी परतत्व माझी मती शेजार गेला. परमात्मा तत्वाजवळ मी निजलो. का म्हणे मन वृत्तीवरील सुखाची शेजारी उडलो. त्या परमात्मा स्वरूप जातो. परेच्या पलीकडचा जो बोध साधू देतात. आता आपल्या हावळी खरगाणी चालेल ते लय अलीकडचं जिथं स्फुरण होतं ना,
त्याला परावानी म्हणतात. त्याच्या अगोदरची जी स्टेट आहे तिथं आम्ही सांगतो निरंजनी आम्ही बांधली वैकुंठ भुवनी ज्ञानदेवा घर सदानंदी. अजून ऐसा हे विश्वची माझे हे परमात्माच आहे सगळा. तो परमात्माची परी दुसरा अविद्यारूपीची त्या गुंडाळून बसलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा कीर्तन कमी आहे का? कीर्तनाने घोळ केलेला आहे. कीर्तनाने घोळ केलेला आहे. ज्ञानेश्वरी वाचा, त्यातून पारायण कमी करा, अर्थ करा. वाचा अर्थ. अर्थे विना पाठांतर, प्रेमा विना भजन, नाका विना मोठी, अर्था विना पोथी वाचून काय. अर्थ वाचा. मामासाहेबांनी केलेला किंवा साखरे महाराजांनी. ज्ञानेश्वरी असा ग्रंथ हात लावल्यावर शॉक लागतो. शॉकला जिवंत माणसाला लागतो का? मेलेल्या माणसाला अशा वायरी लावल्याचं धडधड काही नाही करणार. जिवंत ज्याचे हृदय संवेदनाशील आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर आजही कृपा करायला तयार आहे. आणि भागवत असा ग्रंथ आहे ना, एकनाथी भागवत. त्या भागवताच्या मी घातला धुमाकूळ. जी ओरिजिनल भागवत आहे तुमच्यापर्यंत येतच नाही. त्या भागवत जर ऐकलं ना, भागवत वाचला, कोण गडबड्या लोळ घरात एकटे असले तरी फक्त त्याला जरा साधूची संगतीची जोड पाहिजे. त्या हृदय स्पर्शता त्या जीवनात निर्माण करणार तत्वज्ञान मिळाले. गडबड्या लोळ माणूस. एकनाथी भागवत 12 संदामधलं 11वा स्कंद निवडला. त्याच्यामध्ये फक्त आत्मा, ब्रह्म चैतन्य, परमात्मा सोडून दुसरं काहीच सांगितलेलं नाही. ध्रुव बाळक प्रल्हाद याच्या गोष्टीने सांगत बसते. ते काय छान छान गोष्टी दुसरीच्या पहिलीच्या पोराला होते माहिती का तुम्हाला? छान छान गोष्टी पुस्तक. ते 60-70 वर्षाचा म्हातार बाबाला मी तोच बोध चालू आहे. त्याची बुद्धीच पुढे जायला तयार नाही. काय म्हणजे त्याची त्यांची बुद्धीच अरे होणं पडते ग. मी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पहुडलेले. मी आता शरीर स्वतःला समजत नाही. मी समाजाला मी भेटतो, पण माणूस आणि बाया म्हणून पाहत नाही. होती देव म्हणून भेटतो या जना. नाही हे भावना नर नाही. जनावरांना सुद्धा मी जनावर समजत नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे झाड रूप पशु सगळं ईश्वर स्वरूप. त्याला म्हणायचं तेथे राहू निरंतर. आता तिथून परत माघारी भेट नाही. आता ते बुद्धीचा वारा लागून ते बाबांचं कीर्तन होतं पारावाला, तेव्हा त्यांच्या जागेवर शिंदे दादांचं झालं. अहंकाराचा लारा नला तो राजसा. मी शरीर आहे, हा माझा भाव आता नको. मला बाबांनी सांगितलंय तू देव आहेस आणि जग अवघे देव की मुख्य उपदेशाची भेट येते. आता मी तिथं राहिलेलो. मग मी आणि तुम्ही वेगळे नाही. तुमचं आणि आपलं सगळ्यांचं बघा. दागिने हातातले, कानातले, नाकातले, गळ्यातले, बोटातले, हे सगळं काय सोनं आहे. आकार नाहीये. त्या सगळ्याचं अधिष्ठान. एक उदाहरण सांगून आपण जाऊया 4थ्या चरणाकडं. एकाकडं 5 तोळ्याचा खंडोबा होता, 5 तोळ्याचं पुत्र होतं, 5 तोळ्याचा राक्षस होता आणि 5 तोळ्याची माणसं होती. आणि मग त्याला नड पडली म्हणून तो म्हणला आता पहिला खंडोबा टाकण्यापेक्षा, पुत्र टाकण्यापेक्षा मोडून आपण पहिला काय मोडू? राक्षस मोडू. आणि 7 तोळ्याचे. आणि सोनाराकडे घेऊन गेला तो राक्षस पाहिलं सोनाराने धरला तसा फेकून दिला बाहेर. फेकेल का नाही सोनार? फेकेल का नाही राक्षस? नाही फेकणार. का नाही फेकणार? सोन्याचा. अरे माळसा बी सोन्याची, खंडोबा बी सोन्याचा, पुतळा बी सोन्याचा, राक्षस बी सोन्याचं. अभंगाचं 4थ्या
संतांच्या संगतीने, संतांच्या ब्रह्मनामाच्या उपदेशाने असं घडू शकतं. आज आता या वेळेला आपण विश्वास रूप आहोत आणि जगत नाही साधूने सांगितलं तरी तसंच आहे, पण आपल्याला कळत नाही ना. म्हणून साधू आपल्यासाठी सातत्याने त्याचा मारा करत असतात, त्याचं हॅमरिंग करत असतात, सारखं सारखं ते सांगत असतात. गुरुजी आपल्याला जसं सारखं शिकवतात अर्भकाचीसाठी तसं साधू आपल्याला शिकवत असतो. ज्याला कळालं तोही ब्रह्म आहे आणि ज्याला नाही कळालं तोही ब्रह्म आहे. आणि ज्या दिवशी अंतिम सत्य आपल्या हाताशी लागतं ना, ती कोणाला घाबरत नाही. अंतिम सत्य जेव्हा हाताशी लागतं, विठोबाचे राज्य हा बळीयाची आणखी कहाणी झालो, त्याला म्हणतात तो एकदम मास्टर होऊन जातो. त्याच्या हातात सगळे सत्ता येऊन जाते आणि देणारी फक्त संत आहे. याच पेपरात होऊन जर कोण बसवत असतात तर संतांशिवाय तुम्ही बसू शकत नाही. संतांचा अपार करुणा आपल्यावर होती तेव्हा ती सगळ्या प्रॉपर्टीचे आपल्याला मालक करतात. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने त्या संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर खरं सांगतो, एका महान साधूच्या संगतीत एका महान मालिकेत माझा जन्म झाला. त्यांच्या पायाजवळपासून प्रयोग आला आणि आपल्या मालिकेतल्या प्रत्येक महात्म्याने आमच्यासाठी खूप प्रयत्न केले. स्वतःचे पदर मोड करून येणारी एकच मालिका आहे, जिवंत मालिका महाराष्ट्रात जर असेल तर सच्चिदानंद श्रीपाद बाबांची. त्यांच्या मागे बी आहेत बरेच आणि पुढे बी आहे, पण आता होणे मागे जर पाहिजे ना, नारायण महाराज बलबी महाराज बाबाचं काम चालू असतं. नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, त्यांच्या मंदिराला टाळे लागलेले, ब्रह्मज्ञानाच्या त्या मंदिराला टाळे बसलेले, पण बंद झालेले टाळे उघडण्याचं सामर्थ्य बाबाने एवढे तयार करून ठेवलेले महात्मे. जर माग बघत गेलो ना, आपण शाळेत होतो ना, तर गुरुजी म्हणायचे पुढचं पाठ आणि मागचं, तसं माग भिजत चाललेले. पण एक महाराष्ट्रात मालिका आज विद्यमान आहे, जिवंत आहे. ती तुम्हाला आपल्याला ब्रह्मस्वरूपाच्या एका उंच टेकडीवर घेऊन बसवणार. तिथून आपण परत खाली पडू शकत नाही. आपल्या ओरिजिनल स्वरूप आपण घेऊन जाऊ शकते. त्यामध्ये इथं उपस्थित असणारे आपले बाबा होते तेव्हापासून आपले अध्यक्ष बाबा आहेत, शामराव बाबा गायकवाड. आजारी होते, कविता होता. मी म्हणलो तर त्यांना जाता जाऊ दर्शवा बाबा. त्यांच्या कृपेने येणं झालं. आमच्या विवेकशिरामी गणपतीच्या कृपाशीर्वादाने चालू आहे. आम्हाला तिथं नगरसेवकांनी 15x15ची रूम दिली आमच्याकडे. आम्ही रोज तिथे काही नाही करतो, पण बाबांनी पहिलं काम सांगितलं, सेवकी सांगितलेले करावे काम. अजून त्यात आपल्या मालिकेतले महान व्यक्तिमत्व सिंधू जात आहे. आमच्याकडे असतात घाटकोपरला येणार, आमच्या जुन्नर तालुक्यात येणार. मेळाव्याला जर बोलवलं तर दादांना आम्हाला कधीच सांगत नाही. आणि दादा त्यांचं कीर्तन प्रवचन, हरिपाठ नेतृत्व की सूत्रसंचालन, बस दादा आमच्या गावी असं मेळावा येईल ना. आदल्या दिवशी कीर्तनाची सुद्धा अपेक्षा नाही, कशाची अपेक्षा नाही. असं व्यक्तिमत्व आपल्या संप्रदायामध्ये विद्यमान आहे. अजून यात अज्ञातीचे खूप मोठमोठे महात्मे, पण माझा त्यांच्याशी परिचय नाही म्हणून आम्ही करत नाही. पण हत्ती पावणे सत्य पावे. आणि या सगळ्यांचं वर्णन केलं. गायनचा वगैरे वादन, पेटी मास्तर बाबा सारखे प्रोत्साहन देत होते माझ्या आजोबांसाठी. इकडे सुद्धा विनेकरी बाबांचा तर खेळता आपल्यापेक्षा पण भयानक खेळता.
आता असले सगळे आपल्या बरोबर यांचं सगळ्यांचं नाव घेतलं तुमचं नाही घेतलं तर कीर्तनकर बाबांनी हे नुसतं म्हणायचं नाही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती असं वास्तव ज्या दिवशी वाटेल ना तिळ पापड होईल डोळ्यात आसू येतील परमात्मा माझ्या समोर बसलेला आहे आणि हे वास्तव ही उगत काहीतरी उगत तोंड पूजा करायची आणि उगत हरभऱ्याच्या झाडावर बसवून नाहीये प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असते भक्ती म्हणून बोल गंगावती स्फुरा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले येथ माझे जीवने काही आपण करविनतेसी केली कटकट वाकडे किंमित देवगाणे आमच्या शिंदे आई साहेब पण आलेले आहेत आणि ज्ञात अज्ञात अजून महात्मा असतील पण माझा त्यांचा परिचय नाही तुम्हा सगळ्यांच्या चरणा सेवा करण्याचे अगोदर बैरवी अवघी संतानी हाता अवघी
देव सुख